हाय हॅलो नमस्कार, मी वृषाली ब्लॉगवाली चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते। तर मी आज आलेले आहे एक नवीन ब्लॉग घेऊन आणि आज आहे गणेश चतुर्थी। तर आमच्या घरी सुद्धा बाप्पा बसलेला आहे, मी तुम्हाला सगळं दाखवते। आणि आज ब्लॉग खूप उशिरा सुरू करते मी, कारण की सकाळी उठल्यापासून सगळी कामं वगैरे होती। परत मूर्ती आणायला जायचं होतं। एक तर आम्ही राहतो उल्हासनगरला, आमची मूर्ती बुक केली होती आम्ही डोंबिवलीला, तर ते पण होतं। तर माझे सकाळी भाऊ उठून गेले होते, मग त्यांनी मूर्ती आणली। म्हणून तो ब्राह्मण पंडित वगैरे आला, मग त्यांनी प्राणप्रतिष्ठा वगैरे केली, आरती झाली। मग थोडंसं आम्ही बाकीचं पण लाइटिंग वगैरे होतं, जे झुंबर वगैरे होतं गणपतीच्या वरचं, तर ते सगळं आम्ही सेट वगैरे केलं। तर हे सगळं करून झालेलं आहे आणि मला ब्लॉग सकाळी स्टार्ट करायला जमलंच नाही, त्याच्यामुळे मी आता स्टार्ट करते। आणि मी तुम्हाला आता दाखवते की आमचा बाप्पा कसा दिसतोय आणि आमचं डेकोरेशन सुद्धा कसं दिसतंय। तर चला बघूया। तर गाईज, असा हा आमचा बाप्पा दिसतो आहे। व्हाईट कलरची मूर्ती आहे, त्याच्यावर हे कॉपरची ज्वेलरी आहे। आता याच्यावर झुंबर वगैरे चालू आहे, तर लाईटमध्ये असं प्रॉपरली दिसणार नाही, पण खूप सुंदर मूर्ती आहे आणि एकदम छोटीशी आहे। आय थिंक 21 इंचाचीच आहे आणि बरोबर मग तिथं झुंबर पण वर येते। आणि खाली मी पाट ठेवलाय। खरं तर आम्ही ठेवणार होतो आपला चौरंग, पण असा डाऊट होता की बसेल की नाही बसेल, म्हणून पाटच ठेवलाय। आणि इथे त्यांनी प्राणप्रतिष्ठा वगैरे केली। इथे छोटा गणपती आहे, इथे मोदक आहेत आणि बाकीचं इथे सगळं सामान आहे। इथे आम्ही फुलं ठेवलेली आहेत, इथे पंचामृत आहे आणि इथे समया आहे दोन्ही साईडला। आणि हे मोराच्या पिसाचं आहे ना, तर आम्ही त्या दिवशी साड्या घ्यायला गेलेलो ना, तर तिथे आम्हाला दिसला एक माणूस विकत होता, तर ते सुद्धा आहे। इथे मी बाप्पासाठी चहा बनवला होता, तर तो चहा पण ठेवलेला आहे। आणि इकडे ना असा फोकस पण आहे, जो पण डायरेक्टली बाप्पाच्या चेहऱ्यावर पडतो। आणि मी तुम्हाला डेकोरेशन पण दाखवते। तर हे बघा, हे आता असं एकदम फुल दिसतं आहे। आम्ही हे पण ॲड केलेलं आहे आणि प्लस इथे मागे पण। अरे असं ओव्हरऑल खूप खूप छान दिसतंय, मला मूर्ती फार आवडली। तुम्हाला कशी वाटते ते तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये मला सांगू शकता। तर गाईज, थोडा वेळ झालाय आणि मी चेंज करून घेतलंय, कारण की त्याच्यामध्ये थोडंसं गरम पण होत होतं आणि बाहेर दिव्यांमुळे फॅन बंद किंवा कमी ठेवतो, त्याच्यामुळे अजून गरम होत होतं। तसं पण मला परत घालायचंच आहे, कारण की मी परत बाहेर जाणार आहे गणपती दर्शनासाठी, तर तेव्हा मी परत ती कुर्ती वगैरे घालेन। पण आता सध्या मी जेवण वगैरे करून घेते आणि जेवणामध्ये मी आता जे बाप्पासाठी जे ताट ठेवलेलं आहे तेच ताट घेते, तुम्हाला मी दाखवते। बाप्पासाठी आम्ही ताट ठेवलं होतं, आता हे मी खाऊन घेते गाईज। तर आता वाजले 11 ऑलमोस्ट आणि मी तुम्हाला सांगते की मी काय काय केलं नंतर। तर मी लास्ट शॉट शूट केला, मग मी जेवण करून घेतलं। जेवण झाल्यानंतर मी थोड्या वेळ असंच आराम केला, बिग बॉस बघितलं मी, आणि मी 2 एपिसोड्स बघितल्यानंतर असं झालं की नंतर तुम्हाला सबस्क्रिप्शन लागणार आहे, त्याच्यामुळे मध्ये तेवढेच राहिले। आणि मग त्याच्यानंतर मी रेडी वगैरे झाले, कारण मला 2-4 ठिकाणी जायचं होतं गणपतीसाठी। मग मी परत सेमच तोच कुर्ता घातला होता आणि मग मी गेले। मग प्रत्येकाच्या घरी जाऊन तिथे परत गोड 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 खाऊन मला असं दात दुखायला लागला। आणि लवंग ठेवलं दाताखाली, म्हणजे खूप गोड खाल्लं। मग घरी आले, माझे आजी आजोबा येणार होते, मग ते त्यांच्याकडे थांबलो आम्ही, मग आरती केली, जेवण वगैरे केलं। आता ऑलमोस्ट सगळंच झालेलं आहे। आता मी फ्रेश वगैरे पण झाले, चेहरा वॉश केला, काहीच लावलेलं नाही आहे आणि चेंज केलं, असंच झोपून जाणार आहे आता। आणि आमचा बाप्पा खूप खूप सुंदर दिसतोय। असं एक तर व्हाईट मूर्ती आहे, त्याच्यावर त्याची कॉपरची ज्वेलरी, त्याच्यामुळे खूप आकर्षित दिसते मूर्ती। तर खूपच जास्त छान आहे आणि असं मला खूप भारी वाटते की मी खूप ठिकाणी फिरले, जोपर्यंत मला मूर्ती आवडत नाही, कारण असं जोपर्यंत तुम्हाला ती मूर्ती आवडत नाही, अशी मनात बसत नाही, तोपर्यंत तुम्ही काहीच नाही करू शकत। म्हणजे बसली पाहिजे, आवडली पाहिजे। मग ते पण आहे। आता अजून तरी आमच्या गौरींच्या ज्या साड्या आहेत त्या अजून आम्ही आणलेल्या नाही आहेत, त्या शॉपवाल्याकडेच आहेत, तर माहीत नाही कोण आणेल, माझा भाऊ जाईल किंवा मी जाईल, नाही माझा भाऊ तर काहीच काम करत नाही, जातच नाही, मग बघू त्याचं काय होतं। आता उद्या परत एकतर ऑफिस म्हटलं कीच मला नको वाटायला लागलं की यार
सकाळी उठा जा. आणि असं असतं ना, हे जे सणवार असतात ना, तुम्हाला असं वाटतं की यार तुम्ही घरीच राहावं. जे दिवाळी झालं, नवरात्र, गणपती, म्हणजे एकदम नॉर्मलचं की घरी आहात, घरच्यांसोबत आहात, तुमच्या घरी गणपती बाप्पा आहे किंवा दसरा, दिवाळी सगळं तुम्ही साजरं करताय. तर असं घरच्यांसोबत पाहिजे. पण आता काय करू शकतो, जॉब पण आपल्याला करावाच लागणार आहे. तर आणि उद्या सुट्टी काही घेऊ नाही शकत आहे, त्याच्यामुळे मी लवकरच अलार्म लावून उठून जाणार आहे आणि जाणार आहे ऑफिसला. आणि आता उद्या माहीत आहे, आरती आता मी असेल तेव्हा करतील का नंतर करतील, कारण सगळं आवरलं पण पाहिजे, सगळे उठले पण पाहिजेत, मग बघता येईल. आज तर जिम पण नव्हती, कारण की जिमला सुट्टीच होती. आज जिमला पण नाही गेली आहे. काल पण नाही जाता आलं. काल गेलेले, परवा नाही जाता आलं. तर क्रॉसफिटचं सेशन माझं सगळं मिस होतं. ते पण एक मला दुःख वाटतं. आणि त्यात मी आज एवढं गोड गोड मोदक खाल्लेत, लाडू खाल्लेत, श्रीखंड खाल्ला आहे. दात दुखायला लागला, लवंग धरलं. आता लगेच सगळं सेन्सिटिव्ह आहे, स्किन सेन्सिटिव्ह, दात सेन्सिटिव्ह, काही सहन होतच नाही. झालं, आपला दिवस आता इथेच संपतो आहे. जर तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडत असतील तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब देखील करा. उद्या परत भेटूयात नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.